हॅलो डिअर स्टुडंट्स, मी विनायक फुके 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं आरंभ सिरीजमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आणि आपण जॉमेट्रीचा फर्स्ट टॉपिक डिस्कस करतोय, सिमिलॅरिटी. आणि आज असणार आहे लेक्चर नंबर 9. तर हे सिमिलॅरिटीचं शेवटचं लेक्चर असणार आहे. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.4 कंप्लीट करणार आहे. तर आजच्या लेक्चरसाठी तुम्हाला थेरमचं इक्वेशन बनवता यायला पाहिजे, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. पहिले तर थेरमचा विचार तुमच्या मनात त्याच वेळेस यायला पाहिजे जेव्हा क्वेश्चनमध्ये दोन ट्रायंगल सिमिलर आहे ही कंडिशन गिवन असणार. आणि थेरमच्या इक्वेशन मध्ये दोन पॅरामीटर इन्व्हॉल्व असणार आहे. त्यातलं फर्स्ट पॅरामीटर आहे एरिया आणि सेकंड पॅरामीटर आहे साइड्स. मी ते एरिया म्हणण्यापेक्षा रेशो ऑफ एरिया म्हणतो आणि इथे सुद्धा आपण रेशो ऑफ साइड्स म्हणू. तर इथे दोन टाईपचे क्वेश्चन बनतात. एकतर क्वेश्चन मध्ये आपल्याला रेशो ऑफ एरिया गिवन असणार, तिथून आपण रेशो ऑफ साइड्स फाइंड करणार. किंवा क्वेश्चन मध्ये रेशो ऑफ साइड्स गिवन असणार आणि तिथून आपण रेशो ऑफ एरिया फाइंड करणार. म्हणजे क्वेश्चन मध्ये एक रेशो गिवन असणार आणि दुसरा रेशो अननोन असणार आणि तो रेशो फाइंड करण्यासाठी आपण इथे थेरमचं इक्वेशन बनवणार आहे. मग सर थेरमचं इक्वेशन काय असणार? तर थेरमचं इक्वेशन असणार आहे रेशो ऑफ एरिया इज इक्वल टू रेशो ऑफ साइड्स. इथे साइड्सच्या समोर मी एक शब्द आणखी ऍड करतो बघा, साइड्स स्क्वेअर. म्हणजे फायनल इक्वेशन बनणार रेशो ऑफ एरिया इज इक्वल टू रेशो ऑफ साइड्स स्क्वेअर. मग आपण या स्टेटमेंटला इथे इक्वेशन मध्ये कन्वर्ट करू. तर इक्वेशन बनवत असताना पहिले एरियाचा आपण रेशो घेऊ. हे जे दोन ट्रायंगल आहे, ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल पीक्यूआर, यांच्या एरियाचा रेशो आपण इथे घेणार आहे. म्हणजे रेशो बनणार एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन मध्ये एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर. मी ते पहिले तर एरियाचा रेशो घेतलेला आहे, त्यानंतर इज इक्वल टू आता आपण साइड्सचा रेशो घेणार आहे. पण इथे रॅन्डम साइड घेऊन चालणार नाही, तुम्हाला करस्पॉन्डिंग साइड्स घ्यायच्या आहेत. जसं की पहिल्या ट्रायंगलसाठी जर मी एबी घेत असेल तर दुसऱ्या ट्रायंगलसाठी करस्पॉन्डिंग साइड पी क्यू येणार आणि या करस्पॉन्डिंग साइडचा रेशो घ्यायचा आहे. म्हणजे एबी अपॉन पी क्यू, एबी अपॉन पी क्यू. पण हे विसरू नका, इथे साइडचा स्क्वेअर असणार आहे. म्हणजे एबी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर. बरं, इथे मी एबी आणि पी क्यू ह्या दोन करस्पॉन्डिंग साइड्स घेतलेल्या आहेत. तुम्ही इथे बीसी सोबत क्यू आर सुद्धा घेऊ शकता. म्हणजे इक्वेशन पुढे एक्सटेंड होणार बीसी स्क्वेअर अपॉन मध्ये क्यू आर स्क्वेअर. किंवा तुमच्याकडे आणखी एक चॉईस आहे, तुम्ही फर्स्ट ट्रायंगल साठी जर एसी घेत असेल तर सेकंड ट्रायंगल साठी करस्पॉन्डिंग साइड पी आर घ्यावी लागेल. म्हणजे हे येणार बघा एसी स्क्वेअर अपॉन मध्ये पी आर स्क्वेअर. मग क्वेश्चन तयार होतो, सर थेरमचं इक्वेशन लिहित असताना हे कम्प्लीट इक्वेशन लिहायचं का? तर नाही, आपल्याला क्वेश्चन मध्ये ज्या दोन करस्पॉन्डिंग साइड्स दिलेला असेल तोच रेशो तुम्हाला घ्यावा लागेल. जर आपल्याला क्वेश्चन मध्ये बीसी आणि क्यू आर जर दिलेली असेल तर मग आपण फक्त बीसी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअरच घेणार. हे दोन्ही रेशो आपण इथून एलिमिनेट करणार. पण इथे एक महत्वाचा पॉइंट लक्षात ठेवा, तुम्ही हे इक्वेशन तेव्हाच लिहू शकता जेव्हा क्वेश्चन मध्ये ही कंडिशन गिवन असणार. सर कुठली कंडिशन? दोन ट्रायंगल सिमिलर असायला पाहिजे. आपण क्वेश्चन डिस्कस करू म्हणजे तुम्हाला आणखी क्लिअरिटी येईल. तर प्रॅक्टिस सेट 1.4 मधला फर्स्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन मध्ये सुरुवातीला तुम्हाला कंडिशन चेक करायची आहे, दोन ट्रायंगल सिमिलर असायला पाहिजे. मग पहा बरं कंडिशन दिलेली आहे की नाही. तर इथे पाहू शकता तुम्ही सिमिलर ट्रायंगल्स कंडिशन दिलेली आहे. आता क्वेश्चनचा फॉर्मॅट फिक्स आहे. क्वेश्चन मध्ये आपल्याला एक रेशो गिवन असणार आणि थेरम अप्लाय करून आपण दुसरा रेशो फाइंड करणार आहे. मग एकदा चेक करा बरं इथे कुठला रेशो दिलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स आपल्याला दिलेला आहे 3:5 म्हणजे 3/5. तर थेरम अप्लाय करून आपण फाइंड करणार रेशो ऑफ एरिया. चला क्लिअरिटी इथपर्यंत. मग आपण इथे सोल्युशन पार्टकडे जाऊ. तर तुम्ही क्वेश्चन जर बघितला तर क्वेश्चन मध्ये ना आपल्याला कुठल्याच ट्रायंगलचं नाव दिलेलं नाही. मग पहिले आपल्याला इथं नेमिंग करावे लागतील. मग मी एक काम करतो, एरियासाठी A1 A2 घेतो आणि साइड्ससाठी S1 S2 घेतो. मग आपल्याला ते लिहावं लागेल. मी इथे लिहितो लेट A1, A2. A1 A2 काय असणार आहे? एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. त्यानंतर S1 S2 काय असणार आहे? S1, S2 हे करस्पॉन्डिंग साइड्स असणार आहे. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता इथनं मेन सोल्युशन पार्ट स्टार्ट होईल. तुम्हाला जो रेशो क्वेश्चन मध्ये दिलेला आहे पहिले तो रेशो लिहून टाका. इथे आपल्याला रेशो दिलेला आहे साइड्सचा, म्हणजे S1 अपॉन S2 किती दिलेलं आहे? 3/5. जो रेशो दिलेला आहे तो पहिले लिहून टाका. S1 अपॉन S2 रेशो ऑफ साइड्स हा दिलेला आपल्याला 3:5 म्हणजे 3/5. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर फर्स्ट.
यानंतर थेरम अप्लाय करून आपण दुसरा रेशो फाइंड करणार. मग मी इथं लिहितो बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता तुम्हाला थेरमचं इक्वेशन बनवता यायला पाहिजे. स्टार्टिंगला काय असणार आहे, रेशो ऑफ एरिया. मी एरियाचा रेशो घेतो म्हणजे A1/A2 इज इक्वल टू रेशो ऑफ साइड्स म्हणजे हे येणार बघा S1/S2, पण या साइड्सचा स्क्वेअर आहे हे विसरू नका. आता तुम्हाला S1/S2 ची व्हॅल्यू ठेवायची आहे. इक्वेशन फर्स्ट वरतून S1/S2 च्या जागेवर मी 3/5 ठेवणार म्हणजे इक्वेशन पुढे बनणार A1/A2 इज इक्वल टू 3/5. ह्या दोघांचा स्क्वेअर आहे. मग स्क्वेअर केल्यानंतर 3 स्क्वेअर किती होणार 9 डिवाइड बाय 5 स्क्वेअर किती होणार 25 म्हणजे एरियाचा रेशो आलेला आहे 9/25. मग इथे लिहितो पहा A1:A2 इज इक्वल टू 9:25. आता आपण याला स्टेटमेंट मध्ये पण लिहून घेऊ. देअरफॉर रेशो ऑफ स्टेटमेंट बनवायचं इथून रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स इज आणि सांगा तो रेशो काय आलेला आहे 9:25 आणि हे असणार आपलं फायनल आन्सर. चला याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाका. मी साईडला येतो. चला घेतलाय स्क्रीनशॉट. मग आपण पुढे जाऊ. चला यानंतरचा क्वेश्चन तुम्ही पाहू शकता. पहिले दोन ट्रायंगल सिमिलर आहे ही कंडिशन चेक करा क्वेश्चन मध्ये. तर तुम्ही ते पाहू शकता ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR हे सिमिलर दिलेले म्हणजे आपण थेरम अप्लाय करू शकतो. पण क्वेश्चनचा फॉर्मॅट फिक्स आहे. एक रेशो गिवन असणार आणि थेरम अप्लाय करून आपण दुसरा रेशो फाइंड करणार. मग चेक करा इथे कुठला रेशो दिलेला आहे. आपल्याला इथे साइड्सचा रेशो दिलेला आहे आणि थेरम अप्लाय करून आपण एरियाचा रेशो फाइंड करणार आहे. हा एक ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे पण मी याला सॉल्व्ह करून घेतो म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस होईल. मग सोल्युशन पार्ट हे फक्त मी प्रॅक्टिस म्हणून लिहितोय. तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. जो रेशो गिवन आहे तो पहिले लिहून घ्या. साइडचा रेशो 2/3 दिलेला आहे. मी इथे लिहितो AB/PQ इज इक्वल टू 2/3 इज इक्वल टू 2/3. याला म्हणणार मी इक्वेशन नंबर फर्स्ट. यानंतर आपण थेरम अप्लाय करणार बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. तुम्ही लिहित बसत नाही कारण आपल्याला फक्त बॉक्सेस फिलअप करायचे इथे. मी डायरेक्ट थेरमचं इक्वेशन लिहितो. इक्वेशन काय असणार आहे पहिले एरियाचा रेशो लिहा. या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो म्हणजे एरिया ऑफ अ ट्रायंगल. पहिला ट्रायंगल कुठला आहे ABC मी इथे लिहितो अपॉन मध्ये एरिया ऑफ अ ट्रायंगल. दुसरा ट्रायंगल कुठला आहे PQR इज इक्वल टू रेशो ऑफ एरिया इज इक्वल टू रेशो ऑफ साइड्स. पण रॅन्डम साइड घेऊन चालणार नाही. कोरस्पॉन्डिंग साइड्स घ्या. मग सर करस्पॉन्डिंग साइड्स कुठल्या घ्यायच्या ते क्वेश्चन मध्ये गिवन असणार. तुम्हाला AB सोबत PQ साइड घ्यायची. फर्स्ट ट्रायंगलची AB साइड सेकंड ट्रायंगलची PQ साइड घेणार आहे तुम्ही बरोबर आहे. मग हे बनणार बघा AB/PQ पण याचा स्क्वेअर असणार आहे ना म्हणजे AB²/PQ स्क्वेअर. एकदा फर्स्ट इक्वेशन पहा बरं. AB/PQ ची व्हॅल्यू 2/3. AB/PQ च्या जागेवर 2/3 ठेवा. 2/3 पण याचा स्क्वेअर असणार. मग पुढे 2 स्क्वेअर किती होणार 4 अपॉन मध्ये 3 स्क्वेअर किती होणार 9. तर इथून तुम्ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट करू शकता. मग आपण ऍक्टिव्हिटी कंप्लीट करू इथे. तर चेक करा बरं एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR हेच इथे कॉपी पेस्ट केलंय. तिथून पुढे चेक करा AB² अपॉन मध्ये PQ². AB² अपॉन मध्ये लिहून टाका PQ². पुढे 2 स्क्वेअर अपॉन 3 स्क्वेअर ऍज इट इज आहे. मग हे सोल्युशन इथे लिहून टाका किंवा इथून सुद्धा 2 चा स्क्वेअर किती होणार 4 लिहा इथे. 3 चा स्क्वेअर किती होणार 9. चला क्लिअरिटी इथपर्यंत. याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. मी साईडला येतो. चला घेतलाय स्क्रीनशॉट. मग आपण पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 3. आता पहिले तुम्हाला दोन ट्रायंगल सिमिलर आहे ही कंडिशन क्वेश्चन मध्ये दिलेली आहे की नाही चेक करायचंय. तर तुम्ही पाहू शकता दोन ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR सिमिलर आहे ही कंडिशन आपल्याला दिलेली आहे म्हणजे थेरम आपण अप्लाय करू शकतो. पण क्वेश्चनचा फॉर्मॅट फिक्स आहे. आपल्याला क्वेश्चन मध्ये एक रेशो गिवन असणार आणि थेरम अप्लाय करून आपण दुसरा रेशो फाइंड करणार. मग चेक करा बरं कुठला रेशो गिवन आहे. सर इथे तर कुठलाच रेशो गिवन नाहीये. तुम्ही चेक करा. आपल्याला दोन्ही ट्रायंगलचे एरिया दिलेले यांना आपण डिवाइड करून एरियाचा रेशो बनवू शकतो म्हणजे इनडायरेक्ट आपल्याला रेशो ऑफ एरिया दिलेला आहे. मग थेरम अप्लाय करून आपण रेशो ऑफ साइड्स फाइंड करू शकतो. हा पण एक ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. मी याला कंप्लीट सॉल्व्ह करतो म्हणजे तुम्हाला क्वेश्चनची प्रॅक्टिस होईल. पहिले तुम्हाला सोल्युशन पार्टमध्ये जो रेशो गिवन आहे तो रेशो लिहायचा आहे. इथे दोन्ही ट्रायंगलचे एरिया दिले यांना डिवाइड करून आपल्याला एरियाचा रेशो भेटणार. मग मी इथे लिहितो एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. आता इथे व्हॅल्यूज ठेवू आपण. एरिया ऑफ ट्रायंगल ABC किती आहे 80. त्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल PQR किती आहे 125. याला म्हणा इक्वेशन नंबर फर्स्ट. आता आपण थेरम अप्लाय करणार आहे बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. मी ते लिहित नाही कारण हा सुद्धा ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. मी डायरेक्ट थेरमचं इक्वेशन लिहितो. काय इक्वेशन असणार आहे थेरमचं पहिले एरियाचा रेशो घ्या.
हे जे दोन ट्रँगल आहे, हे जे दोन ट्रँगल आहे, एरियाचा रेशो घ्या. एरिया ऑफ अ ट्रँगल एबीसी अपॉन मध्ये एरिया ऑफ अ ट्रँगल PQR इज इक्वल टू, आता तुम्हाला साइड्सचा रेशो घ्यायचा आहे, करस्पॉन्डिंग साइड्स घ्याव्या लागतील. सर कुठली करस्पॉन्डिंग साइड्स घ्यायची हे क्वेश्चन मध्ये गिवन असणार. पाहू शकता आपल्याला AB अपॉन PQ फाइंड करायचे. म्हणजे फर्स्ट ट्रँगलची मी AB साइड घेणार, त्याच्या करस्पॉन्डिंग सेकंड ट्रँगलची PQ साइड येणार. मग इथे येणार AB अपॉन PQ, पण याचा स्क्वेअर आहे हे विसरू नका. AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर, याला म्हणा इक्वेशन नंबर सेकंड. तर इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड लेफ्ट हँड साइड पहा बॅलन्स आहे की नाही. मग लेफ्ट हँड साइड जर इक्वल असेल तर राईट हँड साइड सुद्धा इक्वल असणार. म्हणजे आपण म्हणू शकतो AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर इज इक्वल टू 80 अपॉन 125. मी इथं लिहितो मग AB स्क्वेअर अपॉन मध्ये PQ स्क्वेअर इज इक्वल टू 80 अपॉन 125. याला आपण परत पुढे आणखी सिम्प्लिफाय करू. याला तुम्ही काय करा, 5च्या टेबलमध्ये कॅन्सल करा. 80 ला जर 5 ने डिवाइड केलं तर किती येणार ते 16. आपल्याला माहिती आहे 16 5 80. त्यानंतर जर 125 ला 5 ने डिवाइड केलं तर आन्सर येणार 25. आता आपण स्क्वेअर रूट घेऊ. बरं तुम्हाला हे माहित असेल स्क्वेअर रूट घेतल्यानंतर सपोज आत एक नंबर आहे x स्क्वेअर आणि याचा मी स्क्वेअर रूट घेतो, तर स्क्वेअर रूट घेतल्यानंतर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होणार. आन्सर किती येणार x. मग तुम्ही सांगा बरं याचा आन्सर काय येईल, तर रूट मध्ये AB स्क्वेअर, म्हणजे AB स्क्वेअरचं मी स्क्वेअर रूट घेतलं. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होणार. आन्सर किती येणार AB. बरोबर आहे. मी जर विचारलं रूट 25 याचा आन्सर काय येणार, तर इथं सुद्धा 25 ला आपण 5 स्क्वेअर लिहू शकतो. आता पहा बरं स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, आन्सर किती आलं 5. तसे आपल्याला डायरेक्ट पाठ आहे बघा. 5चा स्क्वेअर काय असतो 25. मग 25चा स्क्वेअर रूट काय येणार 5. मग आपण इथे स्क्वेअर रूट घेऊ. तर स्क्वेअर रूट घेतल्यानंतर AB स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय येणार AB, PQ स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय PQ. म्हणजे रूट घेतल्यानंतर हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट दोन्ही कॅन्सल झालेलं आहे. इज इक्वल टू 16चा स्क्वेअर रूट किती 4, 25चा स्क्वेअर रूट 5. तर बघा आता आपल्या सोल्युशनची जी फर्स्ट स्टेप आहे एकदम सुरुवातीची स्टेप, तिथून ही ऍक्टिव्हिटीचा जो पहिला पार्ट आहे हा कंप्लीट होणार. आता पाहू शकता तुम्ही. आणि जी शेवटची स्टेप आहे सोल्युशनची, तिथून ऍक्टिव्हिटीचा शेवटचा पार्ट कंप्लीट होणार. आता बघू शकता तुम्ही फर्स्ट पार्ट पाहता काय, तर फर्स्ट पार्ट इथून कंप्लीट करू आपण. एरिया ऑफ ट्रँगल एबीसीच्या अपॉन मध्ये काय, ह्या दोघांना कम्पेअर करा तुम्ही. 80 अपॉन 125, 80 अपॉन 125 एरिया ऑफ ट्रँगल एबीसी. मग डिनॉमिनेटरला काय एरिया ऑफ ट्रँगल PQR, मग इथे लिहून टाका PQR. आणि शेवटची स्टेप पहा AB अपॉन PQ ची व्हॅल्यू 4 अपॉन 5. AB अपॉन PQ च्या जागेवर व्हॅल्यू सांगा किती आहे 4 अपॉन 5. चला क्लिअरिटी इथपर्यंत. याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, मी साईडला येतो. चला घेतलाय स्क्रीनशॉट. मग आपण पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 4. पहिले दोन ट्रँगल सिमिलर आहे ही कंडिशन क्वेश्चन मध्ये असायला पाहिजे. पहा बरं कंडिशन आहे का, तर ट्रँगल LMN इज सिमिलर विथ ट्रँगल PQR. म्हणजे कंडिशन आपल्याला दिलेली आहे, म्हणजे थेरम आपण अप्लाय करू शकतो. आता क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना क्वेश्चनचा फॉर्मॅट फिक्स आहे. एक रेशो गिवन असणार आणि थेरम अप्लाय करून आपण दुसरा रेशो फाइंड करणार. मग एकदा चेक करा बरं कुठला रेशो दिलेला आहे. तर इथे तर कुठलाच रेशो दिलेला नाही. इथे आपल्याला एक इक्वेशन दिलेली पहा. ह्या इक्वेशनला थोडंसं मॉडिफाय करून आपण इथून एरियाचा रेशो फाइंड करू शकतो. म्हणजे आपल्याला इनडायरेक्ट एरियाचा रेशो दिलेला आहे आणि थेरम अप्लाय करून आपण साइड्सचा रेशो फाइंड करू शकतो. साइडचा रेशो फाइंड करू शकतो. आणि तिथं मग आपण एकदा का रेशो फाइंड केला तर त्यात आपल्याला एक साइड गिवन आहे आणि दुसरी साइड अननोन आहे, जे आपण सॉल्व्ह करू शकतो, फाइंड करू शकतो. मग आता आपण सोल्युशन पार्टकडे जाऊ. तर सोल्युशन मध्ये सुरुवातीला आपल्याला जे इक्वेशन दिलेलं आहे त्या इक्वेशन वरतून आपण एरियाचा रेशो फाइंड करू. मग इक्वेशन कॉपी करून पेस्ट करा बरं इथे. म्हणजे कसं बनणार हे इक्वेशन ऍज इट इज कॉपी पेस्ट करा. 9 इंटू एरिया ऑफ अ ट्रँगल PQR इज इक्वल टू 16 इंटू एरिया ऑफ अ ट्रँगल LMN. आता एका साइडला नंबर कलेक्ट करा, दुसऱ्या साइडला एरिया कलेक्ट करा. एक काम करा 16 मल्टिप्लाय इकडे आल्यानंतर डिवाइड, हा एरिया मल्टिप्लाय पलीकडे घेऊन जा डिवाइड. मग लेफ्ट हँड साइड काय बनेल 9 अपॉन मध्ये 16. मी इथे लिहितो 9 अपॉन 16 इज इक्वल टू राईट हँड साइडला हा एरिया एज इट इज ठेवा. एरिया ऑफ अ ट्रँगल कुठला ट्रँगल येतो LMN डिवाइड बाय हे मल्टिप्लाय पलीकडे गेल्यानंतर डिवाइड, म्हणजे हे बनणार एरिया ऑफ अ ट्रँगल PQR. बरं इक्वेशन लिहित असताना हे पहिले लिहा आणि नंतर याला लिहा. मग इक्वेशन बनणार एरिया ऑफ अ ट्रँगल LMN अपॉन मध्ये एरिया ऑफ अ ट्रँगल PQR. याची व्हॅल्यू किती आहे इज इक्वल टू 9 अपॉन 16. 9 अपॉन 16 याला म्हणा इक्वेशन नंबर फर्स्ट. तर हा रेशो आपल्याला दिलेला आहे एरियाचा रेशो. आता आपण थेरम अप्लाय करून साइडचा रेशो फाइंड करणार. मग मी इथे लिहितो बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रँगल. आता थेरमचं इक्वेशन लिहित असताना पहिले एरियाचा रेशो लिहा. म्हणजे एरिया ऑफ ट्रँगल LMN अपॉन एरिया ऑफ ट्रँगल PQR. मी इथे लिहितो
एरिया ऑफ अ ट्रँगल LMN अपॉन मध्ये एरिया ऑफ अ ट्रँगल, कुठला ट्रँगल येतो PQR, क्वेश्चन तयार होतो इज इक्वल टू साईडचा रेशो येणार. सर कुठल्या साईड्स घ्यायच्या, साईड्स तुम्हाला क्वेश्चन मध्ये गिवन असणार. पाहू शकता तुम्ही QR आणि MN ह्या दोन करस्पॉन्डिंग साईड्स घ्यायच्या आहे. म्हणजे फर्स्ट ट्रँगल साठी एक बघा इथे पाहू शकता तुम्ही, इथे आपण QR घेणार आणि इथे आपण MN घेणार. मग रेशो येणार बघा MN स्क्वेअर अपॉन मध्ये QR स्क्वेअर, याला म्हणा इक्वेशन नंबर सेकंड. आता तुम्ही फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन पहा, दोन्ही इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइड सेम आहे, याचा अर्थ राईट हँड साइड सुद्धा सेम असणार. मग इथे आपण लिहू फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड दोघांच्या राईट हँड साइड बॅलन्स करून टाका. म्हणजे MN स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर इज इक्वल टू 9/16. 9/16. आता जर मला स्क्वेअर कॅन्सल करायचं असेल तर स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. मग मी इथे लिहितो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. आता बघा स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय येणार, तर लेफ्ट हँड साइडला हा कम्प्लीट स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होणार. म्हणजे इक्वेशन येणार MN अपॉन मध्ये QR इज इक्वल टू 9चा स्क्वेअर रूट किती 3 आणि 16चा स्क्वेअर रूट किती 4. म्हणजे आन्सर आलं तुमचं 3/4. आपल्याला काय फाइंड करायचंय MN, तर MN ला एकटं करा, QR डिवाइड पलीकडे गेल्यानंतर मल्टिप्लाइड. म्हणजे इक्वेशन येणार बघा MN इज इक्वल टू 3/4 इंटू बाजूला QR. आता पहा QR ची व्हॅल्यू 20 दिलेली, इथे ठेवून टाकू आपण. म्हणजे आन्सर येणार 3/4 इंटू बाजूला 20. 20 ला 4 ने डिवाइड केल्यानंतर आन्सर 5 येणार. मग आपण याला पुढे सॉल्व्ह करू. 3 इंटू 20/4 आन्सर किती येणार 5. 3 इंटू 5 किती होणार 15. म्हणजे आपल्याला त्यांनी MN विचारलं होतं आणि MN ची व्हॅल्यू आपल्याकडे 15 आलेली. चला क्लिअरिटी इथपर्यंत, याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका, मी साईडला येतो. चला घेतलाय स्क्रीनशॉट. मग आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. बघा पहिले तुम्हाला दोन ट्रँगल सिमिलर आहे ही कंडिशन चेक करायची. प्रत्येक क्वेश्चनचा पॅटर्न सेम आहे. पहिले कंडिशन चेक करा. पहा बरं इथे कंडिशन दोन ट्रँगल सिमिलर आहे का, बघा 2 सिमिलर ट्रँगल्स कंडिशन दिलेली आहे. यानंतर क्वेश्चनचा फॉर्मॅट एक रेशो क्वेश्चन मध्ये गिवन असणार आणि थेरम अप्लाय करून आपण दुसरा रेशो फाइंड करणार आहे. मग चेक करा बरं कुठला रेशो दिलेला आहे. सर इथे तर कुठला रेशो दिसत नाही. तुम्ही चेक करा, रेशो इनडायरेक्ट दिलेला आहे. आपल्याला इथे दोन्ही ट्रँगलचे एरिया दिलेले. फर्स्ट ट्रँगलचा एरिया 225 आहे आणि सेकंड ट्रँगलचा एरिया 81 आहे. या दोघांना डिवाइड करून आपण एरियाचा रेशो फाइंड करू शकतो. मग थेरम अप्लाय करून आपल्याला साईडचा रेशो भेटेल आणि त्यात पण आपल्याला एक साइड इथं दिलेली आहे 12 सेंटीमीटर. रेशो मधून आपल्याला ज्या दोन साइड भेटणार त्यातली एक साइड दिलेली आहे आणि दुसरी साइड आपण फाइंड करणार. मग आता सोल्युशन पार्टकडे आपण जाऊ. मी ते लिहितो सोल्युशन. पण इथे प्रॉब्लेम असा आहे बघा, इथे आपल्याला कुठल्या ट्रँगलचं नाव दिलेलं नाही. मग पहिले आपण नेमिंग करून घेऊ. इथे ना दोन टाईपचे ट्रँगल आहे पहा. एक असणार आहे बिगर ट्रँगल. बिगर ट्रँगलसाठी आपण एरिया A1 घेऊ आणि साइड S1 घेऊ आणि सोबत जो स्मॉलर ट्रँगल आहे स्मॉलर ट्रँगल, ह्या स्मॉलर ट्रँगल साठी एरिया A2 घेऊ आणि साइड लेंथ आपण S2 घेऊ. मग मी ते नोटेशन एकदा इथे लिहून घेतो पहा. लेट A1, S1. A1 S1 काय असणार आहे, एरिया आणि साइड असणार आहे. एरिया अँड साइड ऑफ बिगर ट्रँगल. त्यानंतर A2, S2 काय असणार आहे बरं, A2 आणि S2. एरिया आणि साइड ऑफ स्मॉलर ट्रँगल, एरिया अँड साइड ऑफ स्मॉलर ट्रँगल, स्मॉलर ट्रँगल. आता क्वेश्चन मध्ये आपल्याला दोघांचे एरिया दिलेले बघा. बिगर ट्रँगलचा एरिया मोठा असणार आहे, जास्त असणार आहे 225. स्मॉलर ट्रँगलचा एरिया कमी असणार 81. मी इथं लिहितो A1 इज इक्वल टू दिलेलं आपल्याला 225. त्यानंतर A2 इज इक्वल टू दिलेलं आहे 81. बरं आपल्याला जी साइड लेंथ दिलेली 20 सेंटीमीटर ही कुणाची दिलेली, ही साइड लेंथ स्मॉलर ट्रँगल साठी आहे. मग स्मॉलर ट्रँगलची साइड लेंथ आपण S2 घेतलेली. बरं एकदा मला तुम्ही सांगा S1 आणि S2 यात कुठली लेंथ आपल्याला दिलेली आहे. आपल्याला स्मॉलर ट्रँगलची साइड लेंथ S2 दिलेली आहे. स्मॉलर ट्रँगल साठी S2 आणि ते S2 किती आहे 12 आपल्याला इथं दिलेलं आहे आणि S1 आपल्यासाठी अननोन आहे. आता मेन सोल्युशन पार्ट इथनं स्टार्ट होतो. क्वेश्चन मध्ये जो रेशो दिलेला आहे पहिले तो रेशो लिहून घ्या. आपल्याला दोन्ही ट्रँगलचे एरिया दिलेले, याला डिवाइड करून आपण एकदा रेशो फाइंड करून घेऊ. A1 अपॉन A2 मी इथं लिहितो पहा. A1 अपॉन A2 इज इक्वल टू A1 आहे 225, A2 आहे 81. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर फर्स्ट. आता आपण थेरम अप्लाय करणार. मग मी इथे लिहितो बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रँगल. मग थेरमचं इक्वेशन तुम्हाला बनवता यायला पाहिजे. इक्वेशन मध्ये पहिले एरियाचा रेशो घ्या.
म्हणजे इथं येणार बघा A1/A2, त्यानंतर इज इक्वल टू साईडचा रेशो घ्या म्हणजे हे येणार S1/S2, पण याचा स्क्वेअर आहे हे विसरू नका. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर सेकंड. तर इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड पहा. लेफ्ट हँड साइड सेम आहे A1/A2, इथे सुद्धा A1/A2, लेफ्ट हँड साइड सेम आहे, याचा अर्थ राईट हँड साइड सेम असणार. मग मी इथे लिहितो फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड राईट हँड साइड बॅलन्स करून टाका म्हणजे S1/S2 ची व्हॅल्यू 225/81 होणार. मी इकडे लिहितो S1/S2 इज इक्वल टू 225/81 याचा स्क्वेअर आहे बरं का. यानंतर स्क्वेअर कॅन्सल होण्यासाठी आपण स्क्वेअर रूट घेणार. मी इथे लिहितो यानंतर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. बरं आता इकडे लेफ्ट हँड साइडला जसं तुम्ही स्क्वेअर रूट घेता हे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होणार म्हणजे आन्सर किती येणार S1/S2 इज इक्वल टू 225 चं स्क्वेअर रूट किती येणार 15, 81 चा स्क्वेअर रूट किती 9. याला मी थोडंसं ना पुढे सिम्प्लिफाय करून घेतो पहा कारण दोन्ही ना 3 च्या टेबल मध्ये कॅन्सल होतात. 15 ला 3 ने डिवाइड केलं तर आन्सर 5 येणार आणि इथे आन्सर 3 येणार. बरोबर आहे. म्हणजेच S1/S2 इज इक्वल टू 5/3 आलेलं आहे. आता क्रॉस मल्टिप्लाय करा बरं. हे 3 इंटू S1 होणार आणि इकडे 5 इंटू S2 होणार. मग मी इथे लिहितो 3 इंटू S1 इज इक्वल टू किंवा याला डायरेक्ट करून आपण आपल्याला काय फाइंड करायचंय आपल्याला S1 फाइंड करायचंय. मग S1 ला एकटं करा मग S2 डिवाइड पलीकडे गेल्यानंतर मल्टिप्लाइड म्हणजे इक्वेशन येणार S1 इज इक्वल टू 5/3 इंटू बाजूला S2. एकदा S2 चेक करा बरं. S2 तर 12 आहे ठेवा मग त्या फॉर्म्युल्यामध्ये तिथे म्हणजे S1 इज इक्वल टू 5/3 इंटू बाजूला 12. 12/3 किती होणार सांगा 4 होणार ते म्हणजे 5 इंटू हे किती येणार 4 आणि 5 इंटू 4 किती येणार एकदम सिंपल आहे हे तर 20 येणार. बरं याचं युनिट काय असणार बघा इथे साइड लेनचं युनिट सेंटीमीटर दिलेलं आहे तर हे सुद्धा काय येणार सेंटीमीटर. फक्त याला तुम्हाला वर्डिंग मध्ये आन्सर लिहायचं आहे. फायनली आन्सर काय येणार देअरफॉर करस्पॉन्डिंग साइड ऑफ बिगर ट्रायंगल इज 20 सेंटीमीटर. ते स्टेटमेंट लिहिसाल. चला याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. मी साइडला येतो. घेतलाय स्क्रीनशॉट. मग आपण पुढे जाऊ. यानंतरचा क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर 6. पहिले तुम्हाला क्वेश्चन मध्ये कंडिशन चेक करायची दोन ट्रायंगल सिमिलर आहे की नाही पहा बरं. ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF आर इक्विलॅटरल ट्रायंगल्स. इथं सिमिलर आपल्याला दिलेलं नाही आणि जोपर्यंत सिमिलर राहणार नाही तोपर्यंत आपण इक्वेशन अप्लाय करू शकत नाही. मग हे जे दोन इक्विलॅटरल ट्रायंगल ABC आणि DEF याला पहिले आपल्याला सिमिलर दाखवायचं आहे. आणि सिमिलर दाखवण्यासाठी आपण जी फेमस टेस्ट आहे A टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ते यूज करू. पहिले मी दोन्ही ट्रायंगल इथे ड्रॉ करून घेतो. हा फर्स्ट ट्रायंगल मी ABC घेतो आणि हा जो सेकंड नंबरचा ट्रायंगल आहे याला मी PQR म्हणतो. PQR नाही DEF. ठीक आहे. इथं मी एकदा नेमिंग करून घेतो. फर्स्ट ट्रायंगल आहे बघा ABC आणि इथे सेकंड ट्रायंगल कुठला आहे PQR. बरोबर. मी थोडंसं इकडे शिफ्ट करतो. ठीक आहे. आता हे इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. महत्वाचा पॉइंट हे इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. मग सर काय होईल इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर मी एकदा लिहून घेतो. आपल्याला इक्विलॅटरल ट्रायंगलची प्रॉपर्टी माहिती आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये प्रत्येक अँगलची व्हॅल्यू 60 डिग्री असणार. मग मला सांगा बरं अँगल A किती असणार 60 डिग्री. अँगल B 60 डिग्री. अँगल C पण किती असणार 60 डिग्री. सेकंड नंबरच्या ट्रायंगलकडे या. हा पण इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. मग इथे सुद्धा प्रत्येक अँगलची व्हॅल्यू 60 डिग्रीच असणार आणि हे दोन ट्रायंगल मला सिमिलर दाखवायचे. मग आपण A टेस्ट इथे यूज करणार आहे. मग मी पहिले इथे लिहून घेतो इन ट्रायंगल. कुठले दोन ट्रायंगल घेतले तुम्ही ABC अँड सेकंड नंबरचा ट्रायंगल आहे DEF. ह्या ट्रायंगल मध्ये आपल्याला दोन अँगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे. इथं दोन काय तीन अँगल कॉन्ग्रुएंट आहे. प्रत्येकाची व्हॅल्यू 60 डिग्री आहे. आपण कुठले दोन दाखवू इथे पाहू शकता. फर्स्ट ट्रायंगल मध्ये अँगल A आणि सेकंड ट्रायंगल मध्ये अँगल P कॉन्ग्रुएंट असणार कारण दोघांची व्हॅल्यू किती आहे 60. बरं करस्पॉन्डिंग अँगलच कॉन्ग्रुएंट दाखवायचे. बरं A चा करस्पॉन्डिंग अँगल P, B चा करस्पॉन्डिंग अँगल Q आणि C चा करस्पॉन्डिंग अँगल R. मग मी इथे लिहितो अँगल A इज कॉन्ग्रुएंट टू अँगल P. मी इथे लिहितो अँगल A इज कॉन्ग्रुएंट टू अँगल P. त्यानंतर अँगल B इज कॉन्ग्रुएंट टू अँगल Q. अँगल B इज कॉन्ग्रुएंट टू अँगल Q कारण प्रत्येकाची व्हॅल्यू किती आहे 60 डिग्री. मी इथे लिहितो इच ऑफ 60 डिग्री. मग आपण A टेस्टनी हे दोन ट्रायंगल सिमिलर आहे असं आपण म्हणू शकतो. देअरफॉर ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल DEF. ती टेस्ट लिहावी लागेल तुम्हाला बाय A टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आता इथे बघा दोन ट्रायंगल सिमिलर आहे. ही कंडिशन आपण इथे दाखवली म्हणजे आपण आता थेरम अप्लाय करू शकतो. पण क्वेश्चनचा फॉर्मॅट फिक्स आहे. तुम्ही पहिल्या क्वेश्चन पासून तर हा 6 नंबरचा क्वेश्चन पहा. फॉर्मॅट फिक्स आहे. एक रेशो क्वेश्चन मध्ये गिवन असणार
थेरम अप्लाय करून आपण दुसरा रेशो फाइंड करणार. मग चेक करा कुठला रेशो दिलेला आहे. तुम्ही ते पाहू शकता. आपल्याला इथे एरियाचा रेशो दिलेला आहे आणि थेरम अप्लाय करून आपण साईडचा रेशो फाइंड करणार. त्या रेशोमध्ये एक साईड दिलेली आहे, दुसरी साईड मिसिंग आहे. बरोबर आहे. मग सोल्युशन आता मेन इथनं स्टार्ट होणार. जो रेशो क्वेश्चन मध्ये दिलेला आहे पहिले तो रेशो लिहून घ्या. एरियाचा रेशो दिलेला आहे, मी इथे लिहितो. एरिया ऑफ अ ट्रायंगल, कुठला ट्रायंगल आहे तो एबीसी, अपॉन मध्ये एरिया ऑफ अ ट्रायंगल, सेकंड नंबरचा ट्रायंगल कुठला आहे डीईएफ, इज इक्वल टू, पहा बरं रेशो किती तर 1:2, म्हणजेच किती 1/2. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर फर्स्ट. ट्रायंगल सिमिलर आहे, थेरम अप्लाय करू शकतो. मग मी इथे लिहितो बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता थेरमचं इक्वेशन बनवायचं आहे, तर इक्वेशनच्या स्टार्टिंगला तुम्हाला एरियाचा रेशो लिहायचा आहे. मग मी इथे लिहितो एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन मध्ये एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इज इक्वल टू, आता साइड्सचा रेशो घ्यायचा आहे. तर कुठल्या साइड्स घ्यायच्या, कोरस्पॉन्डिंग साइड्स घ्यायच्या. आणि त्या क्वेश्चन मध्ये त्याची हिंट तुम्हाला दिलेली असेल. पाहू शकता तुम्ही एबी सोबत आपण डीई घेणार आहे. म्हणजे बघा फर्स्ट ट्रायंगलची एबी साइड सोबत, अरे एक मिनिट सॉरी, इथं पीक्यूआर लिहिलं पहा मी, डीईएफ पाहिजे होतं, डीईएफ ट्रायंगल डीईएफ. ठीक आहे, पाहू शकता तुम्ही एबी सोबत आपण डीई घेणार आहे. एबी सोबत डीई म्हणजे हे येणार बघा एबी स्क्वेअर अपॉन मध्ये डीई स्क्वेअर. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर सेकंड. आता दोन्ही इक्वेशनचे एकदा लेफ्ट हँड साइड पहा बरं, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. दोन्ही इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइड चेक करा. दोन्ही इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइड सेम आहे, याचा अर्थ राईट हँड साइड सुद्धा सेम असणार. मग राईट हँड साइड सेम बनवल्यानंतर, बॅलन्स केल्यानंतर इक्वेशन कसं येणार, एबी स्क्वेअर अपॉन डीई स्क्वेअर इज इक्वल टू 1/2. मी इथे लिहितो पहा एबी स्क्वेअर अपॉन मध्ये डीई स्क्वेअर इज इक्वल टू 1/2. यानंतर स्क्वेअर कॅन्सल होण्यासाठी आपण स्क्वेअर रूट घेणार आहे. मी इथे लिहितो टेकिंग अ स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. आता इथे स्क्वेअर रूट घेतल्यानंतर दोन्ही स्क्वेअर कॅन्सल होणार, म्हणजे हे येणार बघा एबी अपॉन डीई इज इक्वल टू, आता पुढे 1चा स्क्वेअर रूट किती, 1चा स्क्वेअर रूट 1च होणार. 2चा स्क्वेअर रूट निघत नाही, मग त्याला रूटच्या आत ठेवून टाका, √2 क्रॉस मल्टिप्लाय करा, √2 पलीकडे घेऊन जा, डीई इकडे घेऊन जा, म्हणजे येणार √2 इंटू एबी. मी इथे लिहितो पहा √2 इंटू एबी इज इक्वल टू 1 इंटू डीई, म्हणजे ते डीईच होणार. आता एकदा चेक करा, आपल्याला एबी किती दिलेलं आहे, 4 दिलेलं आहे. मग इथे एबीच्या जागेवर 4 ठेवा आणि सांगा डीई इज इक्वल टू काय आलं, डीई इज इक्वल टू हे 4 आणि बाजूला √2, म्हणजे आन्सर आलं 4√2. आपल्याला युनिट दिलेले का सेंटीमीटर मीटर, काहीच नाही दिलेलं, मग आपण इथे फक्त युनिट लिहून टाकू, किंवा काहीच नाही लिहिलं तरी चालतं, काहीच नका लिहू, कारण आपल्याला युनिट पण नाही दिलेलं. मग याला मी आन्सर फायनल जे आहे ते 4√2 होणार फक्त. चला क्लिअरिटी आहे इथपर्यंत. याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाका, मी साईडला येतो. चला घेतलाय स्क्रीनशॉट. मग आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. क्वेश्चन नंबर 7 हा एक ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. पहा क्वेश्चन नंबर 7, इथं आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिलेली, ही ऍक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची. तर हे समजण्यासाठी मी ही ऍक्टिव्हिटी इथे छोट्या छोट्या पार्ट मध्ये डिवाइड करतो. हा ऍक्टिव्हिटीचा फर्स्ट पार्ट असणार आहे, हा इथे सेकंड पार्ट, त्यानंतर हा थर्ड पार्ट असणार आहे आणि शेवटचा हा फोर्थ पार्ट. आता क्वेश्चन मध्ये आपल्याला 2 कंडिशन दिलेल्या आहे. पहा त्यातली फर्स्ट कंडिशन आहे सेगमेंट PQ इज पॅरलल टू सेगमेंट DE आणि सेकंड कंडिशन आहे PF इज इक्वल टू ट्वाइस DP. मी एक काम करतो, पहिली ही कंडिशन एकदा इथे सॉल्व्ह करून घेतो. आता कंडिशन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही इथे ऍक्टिव्हिटीचा पहिला पार्ट पाहू शकता. इथे आपल्याला DP इज इक्वल टू x दिलेलं आहे. मग मला सांगा DPच्या जागेवर जर मी x ठेवत असेल तर PF इज इक्वल टू किती होणार, ट्वाइस x होणार. बरोबर आहे, बघू शकता तुम्ही DP इज इक्वल टू जर x असेल तर PF इज इक्वल टू ट्वाइस x होणार. इथे फिगर मध्ये आपण दाखवू D पासून P पर्यंतचं जे डिस्टन्स आहे हे x आहे. मग P पासून F पर्यंतचा डिस्टन्स PF, पाहू शकता PF हे किती असणार, ट्वाइस x. मग तुम्ही मला सांगा, मी जर तुम्हाला कंप्लीट DF डिस्टन्स जर विचारलं तर, सर DF विचारल्यानंतर आम्ही या दोघांची ऍडिशन करणार. त्यात DP किती आहे x आणि PF किती आहे ट्वाइस x, म्हणजे हे DF डिस्टन्स होणार x प्लस ट्वाइस x म्हणजे किती, थ्राइस x. हे कंप्लीट करू आपण इथे. आता DF ला आपण 2 पार्ट मध्ये डिवाइड करणार. DF 2 पार्ट मध्ये डिवाइड करा, DP प्लस PF. मी इथे लिहितो DP त्यांनी लिहिलंय, मला फक्त PF लिहायचंय. दोघांच्या व्हॅल्यू सांगा. आता DP किती आहे x ठेवा इथे, त्यानंतर PF किती आहे ट्वाइस x इथे ठेवा. चला दोघांची ऍडिशन x प्लस ट्वाइस x हे किती होणार, थ्राइस x. चला इथपर्यंत पहिले तर क्लिअरिटी आहे. आता समजून घ्या, आता क्वेश्चन काय दिलेला आहे हे मी तुम्हाला इथे एकदा समजावून सांगतो. इथे तुम्ही फिगर पहा, फिगर मध्ये टोटल 3 शेप आहे. त्यातला पहिला शेप पहा, हा ट्रँगल आहे, हा छोटा ट्रँगल. दुसरा शेप हा मोठा ट्रँगल
आणि त्यानंतर हा क्वाड्रिलॅटरल आपल्याला इथे दिलेला आहे. मग क्वेश्चन मध्ये आपल्याला छोट्या ट्रँगलचा एरिया दिलेला आहे 20 PQF, एरिया ऑफ ट्रँगल PQF पाहू शकता. PQF ह्या छोट्या ट्रँगलचा एरिया दिलेला आहे आणि आपल्याला त्यांनी क्वाड्रिलॅटरलचा एरिया विचारलेला आहे. पाहू शकता तुम्ही कुठला क्वाड्रिलॅटरल आहे, DPQE. पहा बरं, DPQE ह्या क्वाड्रिलॅटरलचा एरिया विचारलेला आहे. ट्रँगलचा एरिया दिलेला आहे, क्वाड्रिलॅटरलचा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. मग सर स्टेप ऑफ वर्किंग काय असणार आहे? तुम्हाला इथे काम करायचंय, तुम्हाला या मोठ्या ट्रँगलचा एरिया फाइंड करायचा आहे. हा जो मोठा ट्रँगल आहे ह्या ट्रँगलचा एरिया फाइंड करा. मग त्यातून तुम्ही जर छोट्या ट्रँगलचा एरिया सबट्रॅक्ट करून टाकला म्हणजे तुम्हाला क्वाड्रिलॅटरलचा एरिया भेटणार. हा सर आम्हाला हे तर क्लिअर झालं, मोठ्या ट्रँगल मधून छोट्या ट्रँगलचा एरिया मायनस करा, सबट्रॅक्ट करा म्हणजे क्वाड्रिलॅटरलचा एरिया भेटणार. पण सर मोठ्या ट्रँगलचा एरिया कसा फाइंड करायचा? त्यासाठी तुम्हाला हा छोटा ट्रँगल आणि हा मोठा ट्रँगल सिमिलर दाखवायचे. मग सर त्यांनी काय होईल? जर दोन ट्रँगल सिमिलर असेल तर आपण थेरम यूज करू शकतो. थेरम मध्ये एरियाचा रेशो असतो. रेशो मध्ये मला छोट्या ट्रँगलचा एरिया दिलेला आहे, तिथून मी मोठ्या ट्रँगलचा एरिया फाइंड करू शकतो. म्हणजे आपलं पहिलं काम, आपल्याला दोन ट्रँगल सिमिलर दाखवायचे. कुठले दोन ट्रँगल? एक मोठा ट्रँगल FDE इथे पाहू शकता FDE आणि एक छोटा ट्रँगल FPQ पाहू शकता FPQ. हे सिमिलर दाखवायचे. सिमिलर दाखवण्यासाठी आपण फेमस टेस्ट यूज करणार, ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आणि म्हणजे दोन अँगल इक्वल दाखवायचे आणि त्यासाठी आपण ही कंडिशन यूज करणार. पहिली कंडिशन PQ इज पॅरलल टू DE. मी एकदा इथे हायलाइट करून घेतो. पाहू शकता तुम्ही PQ इज पॅरलल टू DE. आता पहिल्यांदा मी इथे ट्रान्सव्हर्सल जी आहे, ट्रान्सव्हर्सल मी इथे DF ला कन्सिडर करतो. आता तुम्ही इथे पाहू शकता ह्या दोन पॅरलल लाईन्स आहे, ह्या दोन पॅरलल लाईन्स आहे, ही त्यांची कॉमन ट्रान्सव्हर्सल आहे. हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट असणार, यांना आपण करस्पॉन्डिंग अँगल म्हणतो. पाहू शकता इथे कुठला शेप बनला? सर हा तर F शेप बनलेला आहे. F शेप मध्ये जे अँगल बनतात इथे पाहू शकता हा कुठला शेप आहे? F शेप आहे की नाही? F मध्ये जे अँगल बनतात त्यांना आपण करस्पॉन्डिंग अँगल म्हणतो. मग करस्पॉन्डिंग अँगल आहे म्हटल्यानंतर हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट होणार. मग एक काम करा बरं, मोठ्या ट्रँगलसाठी अँगल D वाचा. इथनं स्टार्ट करतो FDE. पाहू शकता अँगल FDE इज अ कॉन्ग्रुएंट टू. छोट्या ट्रँगलसाठी अँगल P वाचा FPQ. मी इथे लिहितो अँगल FPQ. त्यांनी रिझन दिलेले करस्पॉन्डिंग अँगल्स. आता यानंतर तुम्ही इथे ट्रान्सव्हर्सल FE ला कन्सिडर करा किंवा EF म्हटलं तरी चालतं, FE म्हणा किंवा EF म्हणा. मग तुम्ही इथे परत एकदा पाहू शकता ह्या दोन पॅरलल लाईन आहे, ही त्यांची कॉमन ट्रान्सव्हर्सल आहे. म्हणजे हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट होणार कारण हे करस्पॉन्डिंग अँगल आहे. इथे पाहू शकता कुठला शेप बनलाय? F शेप बनला की नाही? हे अँगल कॉन्ग्रुएंट असणार. मग मोठ्या ट्रँगलसाठी अँगल E वाचा. स्टार्टिंग F पासून करू FED. पाहू शकता अँगल FED इज अ कॉन्ग्रुएंट टू. छोट्या ट्रँगल साठी Q वाचा. स्टार्टिंग F पासूनच करू FQP. इथे लिहितो मी अँगल FQP. रिझन त्यांनी दिलेलं आहे करस्पॉन्डिंग अँगल. मग बघा दोन अँगल कॉन्ग्रुएंट दाखवले, याचा अर्थ हे दोन ट्रँगल सिमिलर आहे बाय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. जर दोन ट्रँगल सिमिलर असेल तर आपण इथे थेरम अप्लाय करू शकतो. मग थेरमचं इक्वेशन कसं बनणार? पहिले एरियाचा रेशो लिहा. बघा हे जे दोन ट्रँगल आहे, एक मोठा ट्रँगल आहे, छोटा ट्रँगल, दोघांच्या एरियाचा रेशो लिहा. आता इथे आपल्याला ज्या करस्पॉन्डिंग साइड्स आहे यांचा रेशो घ्यायचा आहे. पण सर करस्पॉन्डिंग साइड्स घ्यायच्या कुठल्या? आता एक लक्षात घ्या, इथे करस्पॉन्डिंग साइड्स घेत असताना तुम्हाला क्वेश्चन मध्ये जी लेंथ माहिती आहे त्याच दोन साइड तुम्हाला घ्यायच्या आहे. मला सांगा तुम्ही, आपल्याला FD माहिती आहे, FD किंवा DF किती आहे टोटल डिस्टन्स? पहा बरं, DF म्हणजे FD हे किती आहे? 3x. त्यानंतर आपल्याला FP माहिती आहे, FP म्हणा किंवा PF म्हणा. पाहू शकता तुम्ही PF किंवा FP हे डिस्टन्स किती आहे? 2x. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला कुठल्या दोन साइड घ्यायच्या आहे? आपल्याला FD सोबत FP घ्यायची. बरोबर, इथे पाहू शकता FD सोबत FP ह्या दोन करस्पॉन्डिंग साइड्स घ्यायच्या आहे. यांचा रेशो घ्या म्हणजे येणार बघा FD अपॉन FP. पण याचा स्क्वेअर होणार हे विसरू नका. मग सांगा बरं FD हे टोटल डिस्टन्स किती आहे? 3x. पाहू शकता 3x चा स्क्वेअर. FP हे डिस्टन्स किती आहे? 2x. पाहू शकता 2x चा स्क्वेअर. याला जर पुढे सॉल्व्ह केलं 3 चा स्क्वेअर 9 आणि x चा स्क्वेअर x स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4 आणि x चा x स्क्वेअर कॅन्सल म्हणजे याला आपलं 9/4. चला क्लिअरिटी इथपर्यंत. आता हा एरिया डिवाइड पलीकडे घेऊन जा मल्टिप्लाय म्हणजे एरिया ऑफ ट्रँगल FDE इकडे शिल्लक असणार इज इक्वल टू 9/4 ॲज इट इज. हे डिवाइड पलीकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय मध्ये येणार ते एरिया ऑफ ट्रँगल FPQ. बरोबर आहे. FPQ छोट्या ट्रँगलचा एरिया FPQ हा एरिया किती? 20. हा ट्रँगल आहे ना तो FPQ छोटावाला ट्रँगल, याचा एरिया किती आहे? 20. ठेवा इथे. मग काय येणार ते 20. 20/4 किती होणार? 5 आणि 9 × 5 किती होणार? 45. बरोबर. आता आपल्याला करायचं काय? मोठ्या ट्रँगलच्या एरियामधून
छोट्या ट्रँगलचा एरिया मायनस करा. सांगा मोठ्या ट्रँगलचा एरिया किती आला. मोठावाला जो ट्रँगल आहे किती आला एरिया 45. छोट्या ट्रँगलचा एरिया किती आहे 20. दोघांचं सबट्रॅक्शन करा. बघा 45 मोठ्या ट्रँगलचा एरिया आहे मायनस छोट्या ट्रँगलचा एरिया 20. म्हणजे फायनल आन्सर किती आलं हे 25. आणि ह्या क्वेश्चन सोबतच आपला प्रॅक्टिस सेट 1.4 आणि सिमिलॅरिटी हा टॉपिक इथे फिनिश झालेला आहे. आणि ह्या लेक्चरला आपण इथे फुल स्टॉप देऊ. थँक्यू सो मच.